बातमी पावसाची। मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघरमध्ये सकाळपासूनच धुवाधार पाऊस सुरू आहे। मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागलेला आहे। दुसरीकडे ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच पावसामुळे काळोख झालेला आहे। आजपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यामुळे पुढचे काही दिवस मुंबईत पाऊस कायम असणार आहे। तर मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघरमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलेलं आहे। दुसरीकडे ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतही जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे। सकाळपासूनच हा मुंबई आणि उपनगरात पाऊस पडतोय। मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच पावसामुळे काळोख झालेला आहे। तर आजपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस मुंबईत पाऊस कायम असेल असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही 3 दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत की मुंबईत संततधार सुरूच आहे। डोंबिवलीत, ठाणे आणि कल्याणमध्येही पाऊस मुसळधार कोसळतोय, तर पालघरमध्येही पाऊस जोरदार पडतोय। तर कल्याण डोंबिवलीमधून आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, पाऊस सकाळपासूनच सुरू झालेला आहे आणि तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे? जर बघितलं किरण तर सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। आता देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतो। आता देखील पुन्हा एकदा भरून आलेला आहे आभाळ आणि कधीही पाऊस पुन्हा तेवढ्याच जोरात कोसळण्याची शक्यता आहे। मात्र हा जो पाऊस आहे हा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येलो अलर्ट दिला होता त्यांनी, त्यानुसार हा पडतोय। ठाण्यामध्ये जर आपण स्थिती पाहिली तर ठाण्यातला जो पाऊस आहे तो येऊन जाऊन आहे, मात्र जी सर येते ती अतिशय मुसळधार आहे। सकाळपासून चाकरमान्यांचे मात्र थोडे हाल झालेले पाहायला मिळाले, कारण सकाळी भरपूर पाऊस होता। त्यामुळे मेन ऑफिसला जाण्याच्या वेळेतच हा पाऊस असल्याने मोठी कसरत त्यांना करावी लागली आणि मग ट्रेन पकडावी लागली। असं असलं तरी सध्या ट्रेन मात्र सुरळीत सुरू आहेत। आज दिवसभर ह्या पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे आज कसा पाऊस पडतोय आणि येताना चाकरमान्यांचे हाल होतात का हे पाहणं किरण आता महत्त्वाचं ठरणार। अगदीच भाग्यश्री, वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा आपण पाहायला मिळालेलं आहे। तर धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।